तळोदा भारत सरकार पुरस्कृत जनजातीय कौशल्य केंद्राचे भव्य उद्घाटन आज तळोदा येथे संपन्न झाले। केंद्राचे हा उपक्रम डॉक्टर हेडगेवार सेवा समिती शिक्षण संस्थान यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून या केंद्रामुळे जिल्ह्यातील आदिवासी युवकांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। कार्यक्रमाचे उद्घाटन रामानंदजी काळे पश्चिम क्षेत्र सहधर्म जागरण प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल मोहन गावित तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर नितीन विष्णू पंचभाई वीरेंद्र बडवी कृष्णा गांधी आणि अंकुश शर्मा होते। प्रास्ताविक करताना जनशिक्षण संस्थान नंदुरबार 1 चे चेअरमन कृष्णा गांधी यांनी सांगितले की देशभरातील 293 जनशिक्षण संस्थांपैकी केवळ 30 संस्थांची जनजातीय कौशल्य केंद्रासाठी निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातील फक्त 3 संस्थांना संधी मिळाली। त्यापैकी एक म्हणजे तळोदा येथील डॉक्टर हेडगेवार सेवा समिती सशिक्षण संस्थान ही नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। प्रमुख अतिथी वीरेंद्र बडवी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की या प्रशिक्षणामुळे आदिवासी युवकांना स्थिर उपजीविकेचा मार्ग मिळणार असून जिल्ह्यातील स्थलांतर थांबविण्यास मोठी मदत होईल। उद्घाटक रामचंद्रजी काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील हेडगेवार सेवा समितीने 1998 पासून केलेले कार्य आज वटवृक्षासारखे बहरले आहे। पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आदिवासी युवकांना स्वावलंबी बनविण्याचे हे केंद्र एक आदर्श उदाहरण ठरेल। अध्यक्षीय भाषणात विशाल मोहन गावित यांनी सांगितले की पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड देत नवउद्योग निर्माण करणे हे या जनजातीय कौशल्य केंद्राचे प्रमुख ध्येय आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप नाईक यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप बच्छाव, योगेश पाटील, मयुरी मोरे, कविता माळी, सुरेश चित्रे, गणेश शिंदे, जितेंद्र मोरे आणि विकास पाडवी यांनी परिश्रम घेतले। आभार प्रदर्शन अंकुश शर्मा यांनी केले। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या नव्या संधी खुल्या करणारे हे जनजातीय कौशल्य केंद्र आदिवासी भागातील प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।